ओके, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण जो तुमचा फिनान्शियल अकाउंटिंग नंतर आणखीन एक अतिशय महत्वाचा जो सब्जेक्ट तो म्हणजे बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक या विषयाला आपण आज सुरुवात करणार आहोत. बऱ्याच मुलांनी ऍडमिशन घेतल्यानंतर बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक मॅथ आणि स्टॅट का हा सब्जेक्ट आपल्याला इंट्रोड्यूस केला असेल. आम्हाला मॅथचा इतकी आवड नाहीये किंवा आमचा बेस इतका चांगला नाहीये आणि म्हणूनच आम्ही सायन्स फील्डकडे गेलो नाही आणि आम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतली आणि आम्हाला कॉमर्समध्ये अकाउंटमध्ये जरी मॅथ असलं तरी ते अतिशय तुटपुंज बेरीज वजाबाकी सम मल्टिप्लिकेशन डिवायडेशन इथपर्यंतच सीमित राहतं आणि तिथे आम्हाला कॅल्क्युलेटर मदत करतो आणि हा विषय आम्हाला नको होता असं देखील असंख्य विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाटलं असेल. पण मुळात जो विषय आहे विद्यार्थ्यांना तो जरी सायन्सचा सब्जेक्ट असला तरी सायन्सच्या विद्यार्थ्यांना काय असतो त्या ठिकाणी तो विषय फक्त मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक इथे तुम्हाला देताना बिझनेस मॅथमॅटिक्स अँड बिझनेस स्टॅटिस्टिक म्हणजे ऍज अ कॉमर्स स्टुडंट तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतलं त्याचं कारण भविष्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे बिझनेस स्थापन करणार आहात आणि त्याचबरोबर तुम्ही बिझनेसमध्ये जॉब करत असाल तर तिथे देखील तुम्हाला कुठेतरी मॅथमॅटिक्सचा वापर करावा लागतो, कुठेतरी स्टॅटिस्टिक्सचा वापर करावा लागतो आणि त्या बिझनेसमध्ये जे मॅथमॅटिक्स आपल्याला युजफुल असतं त्याला आपण या ठिकाणी बिझनेस मॅथमॅटिक्स म्हणणार आहोत आणि जिथे जे स्टॅटिस्टिक आपल्याला गरजेचं असतं बिझनेसमध्ये त्याला आपण बिझनेस स्टॅटिस्टिक म्हणणार आहोत. तुम्हाला असं कसं बिझनेसमध्ये मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचं काही गरज वाटत नाही तिथे. आता व्यवसायामध्ये बेसिकली कुठेतरी हा डेटा कॅल्क्युलेट करणं गरजेचं बनतं की जानेवारी महिन्यामध्ये किती सेल झाले, फेब्रुवारी महिन्यामध्ये किती सेल झाले, मार्च मध्ये किती झाले, असं डिसेंबर पर्यंत मंथ वाईज सेल्सचं त्या ठिकाणी सेल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे असेल आणि त्यावरनं डिसिजन घ्यायचा असेल की आपले सेल्स इन्क्रीजिंग ट्रेंडने जात आहेत का डिक्रीजिंग ट्रेंडने जात आहेत, म्हणजे सेल्स वाढतायत का सेल्स डिक्रीज होत आहेत याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी कुठेतरी आपल्याला ग्राफ्स तयार करावे लागतात. म्हणजे जानेवारी महिन्याचे सेल्स किती, फेब्रुवारी महिन्याचे किती हे ग्राफने आपण दाखवतो तिथे, बरोबर ना, किंवा ऍव्हरेज तिथे कॅल्क्युलेट करतो आणि मग हे ऍव्हरेज कॅल्क्युलेट करणं, हे ग्राफ तयार करणं म्हणजे हे अतिशय बेसिक लेवलचं मॅथमॅटिक्स आपल्याला बिझनेसमध्ये यूज करावं लागतं आणि म्हणून हा विषय तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे. आणि हे किंवा मग हे स्टॅटिस्टिक तुम्हाला किंवा बँकेमध्ये तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही बँकर्स असाल तर तिथे तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं, व्याज कॅल्क्युलेट करावं लागतं किंवा व्याज कॅल्क्युलेट करत असताना इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं किंवा तिथे वेगळ्या मेथड्सने तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं. शेअर मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला शेअरच्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतात स्टुडंट आणि मग तिथे देखील तुम्हाला या मॅथमॅटिक्सचा म्हणजे त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणं हा देखील एक मॅथमॅटिक्सचा पार्ट येतो आणि त्या मॅथमॅटिक्सला आपण त्या ठिकाणी बिझनेस मॅथमॅटिक्स म्हणणार आहोत. म्हणजे कुठेतरी तुम्हाला दैनंदिन तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये ह्या मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा अतिशय जवळचा संबंध येतो आणि तो संबंध तुम्हाला कशा पद्धतीने आहे त्याचं दर्शन तुम्हाला हा बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक हा विषय तुम्हाला करून देणार आहे. आणि त्याच्यामुळे मात्र कोणीही असं म्हणू नका की हा सायन्सचा विषय आणि सायन्सचा विषय असल्यामुळे आम्हाला नको होता पण आम्ही कुठेतरी बळजबरीने तो घेतला. विद्यार्थ्यांना दुसरं हा विषय घेण्यामागे याचं महत्व मी तुम्हाला सांगेल. म्हणजे व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये याची तुम्हाला गरज आहेच आहे, त्याच्यानंतर डे टू डे लाईफ मध्ये देखील तुम्हाला याची गरज आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करता पण ते डिपॉझिटवर तुम्हाला व्याज कसं मिळालं हे कॅल्क्युलेट तेच करतात आणि ते किती देत आहेत देव जाणे आपण असं म्हणतो. म्हणजे देवावर आपण सोपवतो पण आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत, आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आपल्या टीव्हीवर आपल्याला बरोबर व्याज मिळतंय का, किती पर्सेंटेजने ते मिळतंय ते बरोबर कॅल्क्युलेट करून मिळतंय का, किंवा आपण जर कर्ज घेतलं असेल लोन घेतलं असेल तर त्याच्यावर बरोबर व्याज कॅल्क्युलेट केलंय का हे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. शेअर्स मार्केटमध्ये जर आपण पैसे गुंतवले तर आपल्याला डिव्हिडंड बरोबर मिळतोय का, इंटरेस्ट बरोबर मिळतोय का
त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. म्हणजे हे सर्व कॅल्क्युलेशन करण्यासाठी बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 10चा रिझल्ट लागला, तुमचा 12चा रिझल्ट लागला आणि आपल्या घराशेजारील किंवा आपल्या घरामधील जे आजोबा, ज्या आजी कधीही शाळेची पायरी त्यांनी चढली नाही, कधी ते शाळेत गेले नाहीत, पण ते तुम्हाला काय क्वेश्चन विचारतात रे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर? तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट घेऊन येतात ते तुम्हाला विचारतात किती टक्के पडलेत. टक्के म्हणजे पर्सेंटेज. अरे ज्या ज्या लोकांना ते शाळेत गेले नाही ते मॅथमॅटिक्स यूज करतात, त्यांना देखील इंटरेस्ट कशा ते पर्सेंटेज मध्ये. ते विचारत नाही तुम्हाला ह्या विषयाला किती पडले, त्या विषयाला किती पडले, ऍग्रिगेट पर्सेंटेज सांगतायत, सांगा म्हणतायत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 68% पडले असं सांगतात तर त्यांना कळतं 100 पैकी 68 पडले. म्हणजे तुम्ही काय लायकीचे आहात, तुमची गुणवत्ता काय आहे हे त्यांना समजतं मॅथमॅटिक्सच्या आधारे, 68%च्या आधारे. तुम्ही सांगता 40%, ते त्यांना कळतं 100 आउट ऑफ 100 त्यांना 40 मिळालेत, म्हणजे तुम्ही किती गुणवत्तेचे आहात हे त्या ठिकाणी कळालं. 90% मिळाले ते त्यांना सांगता येतं. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना म्हटले 30% पडले तर ते तुम्हाला पेढे मागणार नाहीत. आणि तुम्ही जर म्हटलात तुम्हाला 75% मार्क्स मिळाले, ज्या आजी आजोबांनी कधी शाळेची पायरी चढली नाहीत ते तुम्हाला पेढ्यांची मागणी करतात, त्यांना मॅथमॅटिक्स समजतं. तर आपण FYBCom ला आलेलो आहोत, तर आपल्याला त्याची किती गरज आहे. म्हणजे त्या लोकांना हे सगळं समजतं, ते लोक मॅथमॅटिक्स वापरतात. बऱ्याच लोकांना मॅथमॅटिक्स म्हणजे म्हणजे मुळात लिहिता वाचता येत नाही, पण त्यांना मॅथमॅटिक्स येतं. बघा किती जीवनाचा अविभाज्य अंग आहे, किती किती गरजेची गोष्ट आहे ही सगळी मॅथमॅटिक्स, बरोबर ना. अकाउंट देखील बघा किती, जे ज्या लोकांना लिहिता वाचता येतं परंतु ते अकाउंट कधी त्यांनी शिकलेलं नाही, कधी बीकॉमचे वर्गात ते कधी गेले नाहीत, 11-12 कॉमर्स त्यांनी केलं नाही, पण ते त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवतात गणेशला 500 रुपये दिलेत. बघा बिझनेस ट्रान्झॅक्शन लिहितात ते अकाउंटिंग करतात रे ते, बरोबर ना. किंवा त्या ठिकाणी ते लिहितात गणेशकडून 300 रुपये आलेत आणि 200 रुपये बाकी आहे. काय झालंय? अकाउंटिंग आहे, बरोबर ना. आणि मग आपण तर कॉमर्सचे विद्यार्थी आणि आपल्याला तर ते चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे. बघा जे लोक हे शिकले नाहीत ते हे वापरतात आणि आपण ते शिकतो आहोत तर ते आपल्याला आलंच पाहिजे. आणि जर आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत तर आपल्याला बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स आलंच पाहिजे, आपल्याला अकाउंटिंग आलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही हा विषय घेतात तर तुमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट काय, जर तुम्ही भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय बेसिक लेवलचं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स तुम्हाला दिलेलं असतं आणि ते बिझनेस मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. म्हणजे तुम्ही तिकडे त्या परीक्षेसाठी सामोरं जाऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी सीपीटी किंवा सीएच्या परीक्षेसाठी ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्या विद्यार्थ्यांना देखील मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट आहे, त्यांच्यासाठी देखील ज्यांनी आता बघा ज्यांनी ऍडमिशन घेतले असेल सीए साठी, तर त्यांना ह्या लेक्चरचा कुठेतरी फायदा होईल आणि त्यांना तिकडे ते सोपं वाटायला लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना अकाउंटिंग मध्ये खूप चांगला हँड असतो, परंतु मॅथ आणि स्टॅट म्हटलं की भीती वाटते. मीही त्यातलाच एक विद्यार्थी होतो आणि त्याच्यामुळे मला पहिल्यापासून प्रचंड मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सची भीती वाटायची विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्यावेळेस FYBCom ला मी पहिल्या वर्षी शिकवायला घेतलं 2010 मध्ये, माझ्यासमोर असंख्य समस्या होत्या. पण ज्यावेळेस मी त्या बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकाला अतिशय प्रेमाने समजावून घेण्याचा प्रयत्न केला, बघा विद्यार्थ्यांनो मला अजूनही आठवतं त्या 2010ला मी FYBComचे 3 विषय शिकवायचो. मी अकाउंटिंग शिकवायचो, मी मॅथमॅटिक्स शिकवायचो आणि मी मार्केटिंग आणि मार्केटिंग शिकवायचो. प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग जो विषय तुमचा तो शिकवायचो. आणि मला अजूनही आठवतं मी पहिले 10 दिवस माझ्या सोयीनुसार मी लेक्चर घ्यायचो, ते सलग 3 लेक्चर असायचे. पहिले 10 दिवस मी मॅथ आणि स्टॅटचं लेक्चर घ्यायची डेअरिंग केली नव्हती विद्यार्थी मित्रांनो. पण जसं जसं मी ते समजून घेत गेलो, आज मला अकाउंटिंग पेक्षा मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स खूप जास्त आवडायला लागलं, कारण मी ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही डाऊट्स क्वेरीज मी मनामध्ये ठेवल्या नाहीत आणि त्या समजावून घेत गेलो. आपल्या महाविद्यालयाचे जे काही मॅथ डिपार्टमेंटचे सर असतील, डोंगरे सर असतील किंवा गव्हाणे सर असतील, मी त्यांच्याकडनं काही गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आज मी तुमच्या समोर तो विषय अतिशय विश्वासपूर्ण आणि कॉन्फिडंटली मी शिकवणार आहे. आजही माझं मॅथ आणि स्टॅट मध्ये इतका हँड नाहीये, कारण मी मॅथचा टीचर नाहीये, मी अकाउंटिंगचा टीचर आहे. परंतु याचाच फायदा तुम्हाला होणार आहे, कारण तुमच्या मनामध्ये ज्या क्वेरीज आहे, तुमच्या मधल्या ज्या डाऊट्स आहे त्या मला सहज समजतात. कारण
जो त्यामधला एक्सपर्टाईज नसतो तो त्यातले बारकावे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या मनातले जे बारकावे आहेत तर त्या तुमच्या मनातल्या त्या शंकांचा, कुशंकांचा, प्रॉब्लेमचा ठाव घेण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच्यामुळे अतिशय आनंदाने आपण हा विषय शिकणार आहोत. तर आपल्या ह्या FY BComला फर्स्ट सेमिस्टरला बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक सेकंड हा टॉपिक त्या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. तर मग याचा सिलेबस आपण त्या ठिकाणी बघूयात का. याचा सिलेबस आपण त्या ठिकाणी बघूयात. कुठले कुठले टॉपिक आहे मी तुम्हाला त्याचा PDF वगैरे पाठवेल ग्रुपवर किंवा याचं प्रेझेंटेशन मी युट्यूबवर टाकणारच आहे व्हिडिओ करून, तर तुम्ही लिहू शकता. बघा ते चॅप्टर स्कीम आहे तुमची. चॅप्टर स्कीम मध्ये एकूण तुम्हाला 4 चॅप्टर आहे तिथे. त्यामध्ये पहिला जो चॅप्टर तो इंटरेस्ट अँड अॅन्युटीचा आहे. सेकंड जो चॅप्टर आहे तो शेअर्स अँड डिव्हिडंड्स आहे. थर्ड जो चॅप्टर आहे तो पॉप्युलेशन अँड सॅम्पल्स आहे. आणि फोर्थ नंबरचा जो चॅप्टर आहे तो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड मेजर ऑफ डिस्पर्शन. हे 4 चॅप्टर आहेत. मित्रांनो तुम्ही 10वी पर्यंत हे सर्व शिकलेला आहात, बरोबर ना. अॅन्युटी किंवा इंटरेस्ट, बरोबर ना. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्याज कॅल्क्युलेट केलेलं आहे तुम्ही तिथे. सरळ व्याज, बरोबर ना. चक्रवर्ती व्याज, बरोबर ना. चक्रवाढ व्याज हे तुम्ही कॅल्क्युलेट केलंय. म्हणजे जे सेमी इंग्लिश मिडियमचे असेल त्यांनी ऍज इट इज शिकले असाल. जे मराठी मिडियमचं असेल ते फक्त मराठी शब्दांचा इथे बदल होतोय. मी फक्त तुमची रिव्हिजन करून घेणार आहे. ते तुम्ही सर्व लर्न केलेलं आहे. शेअर्स अँड डिव्हिडंड हा चॅप्टर पण तुम्हाला 9वी 10वीला होता, बरोबर ना. भाग आणि त्याच्यावरचा लाभांश कॅल्क्युलेट करायचा. पॉप्युलेशन अँड सॅम्पल हे देखील स्टॅटचा थोडासा पार्ट तुम्हाला तिथे असेल. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी तुम्ही तिथे मीन, मीडियन आणि मोड, मध्य, मध्यगा आणि बहुलक हे शिकलेला आहात. आणि मेजर ऑफ डिस्पर्शन हे देखील तुम्ही त्या ठिकाणी शिकलेला आहात. रेंज किंवा त्याच्यानंतर डिस्पर्शन, कोइफिशियंट ऑफ रेंज आणि कोइफिशियंट ऑफ व्हरायन्स हे हा पार्ट त्या ठिकाणी तुम्ही शिकलेला आहात. अतिशय सोपा पार्ट तुम्हाला इथे या सिलेबसमध्ये आहे. आणि 1 by 1 आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये काय शिकणार आहोत ते तिथे बघूयात. बघा इंटरेस्ट अँड अॅन्युटी मध्ये मग जे काय काय शिकणार आहात तुम्ही इंट्रोडक्शन बघणार आहात नेमकं चॅप्टरचं. त्याच्यानंतर इंटरेस्ट म्हणजे काय त्याच्या बेसिक टर्म्स तुम्ही शिकणार आहात. म्हणजे इंटरेस्ट शिकायचं म्हटल्यानंतर इंटरेस्ट हीच एक बेसिक टर्म झाली. प्रिन्सिपल, अमाऊंट, रेट ऑफ इंटरेस्ट, टर्म, ओके, पिरियड, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे त्याच्या आधारे तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतात त्या बेसिक टर्म्स. मग सिंपल इंटरेस्टला पहिली मेथड आपली सिंपल इंटरेस्ट, तर ती सिंपल इंटरेस्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, पुढची मेथड आहे कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. त्याच्यानंतर नॉमिनल आणि इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट हा पार्ट तिथे शिकणार आहोत. रिलेशन बिटवीन देम, त्या दोघांमधला काय संबंध आहे तो बघणार आहोत. त्याच्यानंतर अॅन्युटी म्हणजे बऱ्याच वेळेस EMI वगैरे आपण म्हणतो ना तिथे हप्त्यांवर, तर ते हप्त्यांवरचं व्याज कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा त्या ठिकाणी जो काही टोटल प्रिन्सिपल त्याच्यात व्याज ऍड करून कसे इन्स्टॉलमेंट पेड करायचे, तर ते इन्स्टॉलमेंट इथे आपण अॅन्युटी मध्ये शिकणार आहोत. अॅन्युटी त्याच्यामध्ये ऑर्डिनरी अॅन्युटी, सिंकिंग फंड, अॅन्युटी ड्यू, प्रेझेंट व्हॅल्यू अँड फ्युचर व्हॅल्यू ऑफ अॅन्युटी. त्याच्यानंतर इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. बघा EMI बाय इंटरेस्ट ऑफ रिड्युसिंग, देर आर 2 मेथड्स ऑफ EMI, रिड्युसिंग बॅलन्स मेथड अँड फ्लॅट इंटरेस्ट रेट मेथड, त्या तिथे शिकणार आहोत. आणि ह्या चॅप्टरचं जे टार्गेट आहे काय लर्न करणार आहोत टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट अँड इफेक्ट ऑफ कंपाऊंडिंग हे तिथे शिकणार आहात. आणि सेकंड नंबर टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ अॅन्युटी अँड इट्स ऍप्लिकेशन फॉर EMI अँड अमोर्टायझेशन शेड्यूल. तर हे आपण ह्या फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. सेकंड चॅप्टर शेअर्स अँड डिव्हिडंड. शेअर्स अँड डिव्हिडंड अतिशय सोपा आणि अतिशय मजेशीर हा चॅप्टर आहे तुमचा इथे. त्यामध्ये इंट्रोडक्शन, शेअर होल्डर अँड शेअर कॅपिटल याचं मिनिंग आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय आणि बुक व्हॅल्यू म्हणजे काय, याचा फरक आपण तिथे अभ्यासणार आहोत. क्लासेस ऑफ शेअर म्हणजे तिथे तुम्ही एवढे टाइप्स बघितलेले शेअरचे, इक्विटी शेअर्स, त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअर. आता प्रेफरन्स शेअरचे परत तुम्ही टाइप्स त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. म्हणजे हे मॅथ मध्येच नाही, अकाउंटमध्ये तुम्ही अभ्यासलेले. त्याचबरोबर तुम्हाला OCSP मध्ये पण ते होते, बरोबर, SP मध्ये ते होते टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, बरोबर ना. म्हणजे अग्र हक्काचे भाग, समभाग आणि अग्र हक्काचे भाग. अग्र हक्काच्या भागामध्ये तुम्ही तिथे बघितलेले आहेत ना. म्हणजे तिथे कम्युलेटिव्ह, नॉन कम्युलेटिव्ह, पार्टिसिपेटिव्ह, नॉन पार्टिसिपेटिव्ह, ओके.
ह्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, रिडीमेबल, इरिडीमेबल, तर ते तुम्ही तिथे बघितलेले आहे. क्लासेस ऑफ शेअर, डिव्हिडंड, लाभांश म्हणजे काय, बोनस शेअर, बोनस शेअरची कन्सेप्ट आहे ती त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर ब्रोकरेज, शेअर मार्केट आणि त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण तिथे अभ्यासणार आहोत. आणि ह्या चॅप्टरचं तुमचं टार्गेट असेल तर हे लर्न केल्यानंतर का लर्न करायचं, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ शेअर्स अँड डिव्हिडंड अँड इट्स प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन इन शेअर मार्केट ट्रान्झॅक्शन. शेअर मार्केट ट्रान्झॅक्शन मध्ये त्याचा कसा वापर होतो हे आपण ह्या चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहोत. याच्यातच पुढचा पार्ट आहे आणखी तुम्हाला ऍडिशनल त्या ठिकाणी मागच्या वर्षी ऍड केला, अतिशय महत्वाचा आहे. आता सध्या जमाना हा म्युच्युअल फंड आणि एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट पैसे गुंतवायचे थोडंसं रिस्क आहे, त्या ठिकाणी पैसे बुडतील का काय, म्हणून म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे ऑप्शन त्या ठिकाणी समोर आले. आणि ते कसे, त्यानुसार आपण ते कसं कॅल्क्युलेशन करायचं, तर म्युच्युअल फंडाची आपण मिनिंग तिथे अभ्यासणार आहोत. म्युच्युअल फंड, त्याचं प्रोसेस ऑफ म्युच्युअल फंडाची प्रोसेस कशी चालते, ऍडव्हान्टेजेस ऑफ म्युच्युअल फंड काय, फायदे त्याचे, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, नेट असेट व्हॅल्यू, तिथे एनएव्ही आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो त्या शेअरची किंवा त्या एसआयपीची एनएव्ही किती, नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती, टाईप ऑफ म्युच्युअल फंड, एंट्री लोड आणि एक्झिट लोड ह्या महत्वाच्या कन्सेप्ट आहे कॅल्क्युलेशनच्या वेळेस. आणि त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्युच्युअल फंडाचे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अतिशय महत्वाचा पार्ट आहे तिथे. त्यामध्ये एसआयपी, ऍडव्हान्टेजेस ऑफ एसआयपी, डिसएडव्हान्टेजेस ऑफ एसआयपी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण तिथे बघणार आहोत एसआयपीचे. त्याचं जे टार्गेट आहे, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ म्युच्युअल फंड अँड एसआयपी अँड इट्स प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन इन ट्रान्झॅक्शन. त्याचे कन्सेप्ट अभ्यासणार आणि प्रॅक्टिकली ते कसे वापरतात मार्केटमध्ये ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर हे झालं त्या ठिकाणी तुमचं चॅप्टर नंबर 2. याचा स्कोप मोठा आहे, बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. कारण तिथे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअरच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड कॅल्क्युलेट करायचं आणि एसआयपी कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 हा थेरॉटिकल पार्ट, म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच येताना पण थेरॉटिकल आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत, पॉप्युलेशन अँड सॅम्पल. ओके, म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा इथं सुरुवात झाली. आता पहिले 2 चॅप्टर होते मॅथमॅटिक्सचे होते, बिझनेस मॅथमॅटिक्स होतं. आणि आता पुढचे 2 चॅप्टर आहेत ते कुठले आहेत, बिझनेस स्टॅटिस्टिक्सचे, ओके, सांख्यिकीचे, पॉप्युलेशन अँड सॅम्पल. ओके, या 2 अतिशय महत्वाच्या स्टॅटिस्टिक मधल्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या. इज इट क्लिअर? आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी स्टडी केला जातो. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल काय, पॉप्युलेशन अँड सॅम्पलचा काय भाग असतो. आता कोरोना नावाचा जो आजार आला, कोविड-19, तर त्याच्यामध्ये वेगळ्या सायंटिस्ट कडनं त्याच्यावर रिसर्च चाललाय त्याची लस शोधण्यासाठी. मग आता ते काय करतायत, जे काही पेशंट आहेत त्यापैकी काही पेशंटवर एक्सपेरिमेंट करतायत, ते झालेल्या पेशंटवर. ओके, तर ते शोध घेण्याचा प्रयत्न करतायत का त्यांचं एक्सपेरिमेंट जगामधले जेवढे काही कोविड-19 झाले सगळे लॅबमध्ये आणले, सगळ्याच्या टेस्ट ते करतायत, तर नाही. मग इथे पॉप्युलेशन म्हणजे काय, आज मितीला संपूर्ण जगभरामध्ये जेवढे कोविड-19 चे पेशंट आहे दॅट इज कॉल्ड पॉप्युलेशन. आणि त्याच्यापैकी 100 कोविड पेशंटचा जर स्टडी केला असेल तर ते झाले सॅम्पल. ओके, पॉप्युलेशन आणि सॅम्पल. अतिशय प्रसिद्ध म्हण आहे आपल्याकडे, शीतावरून भाताची परीक्षा. गृहिणी भात शिजवते आणि तो भात शिजला की नाही हे बघण्यासाठी ती संपूर्ण भात खाऊन बघते. तुम्ही हसा. ओके, तर ती असं करत नाही गृहिणी संपूर्ण भात, बरोबर ना. तर ती काय करते, त्या भातातले 4 शीत घेते, 4 त्या भाताचे कण घेते आणि ते खाऊन बघते. ते जर शिजले असेल तर संपूर्ण भात शिजला असं इंटरप्रिटेशन करते. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, बरोबर ना. तुम्ही जर व्यवसायामध्ये जर पर्चेसिंगला गेलात आणि ते पर्चेसिंग करत असताना ती वस्तू कशी आहे ही जर बघायची असेल तर तुम्हाला सॅम्पलच बघावं लागेल त्या ठिकाणी. आणि तुम्ही काही संपूर्ण वस्तू त्या ठिकाणी चेक करू शकत नाही किंवा संपूर्ण वस्तू खाऊन बघू शकत नाही. मग पॉप्युलेशन अँड सॅम्पल. मग यामध्ये काय शिकणार आहात तुम्ही, इथून सुरुवात होते. दिस इज द बिगिनिंग ऑफ स्टॅटिस्टिक. पॉप्युलेशन आणि सॅम्पल पासून सुरुवात होते स्टॅटिस्टिकला, बरोबर ना. पॉप्युलेशन अँड सॅम्पल पासून सुरुवात होते. आता त्याचं काय बघणार आहोत त्याच्यात, डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक. आता इथे आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा देखील भाग बघायचा आहे. म्हणजे स्टॅटिस्टिक म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचं काय स्कोप वगैरे हे बघणार आहोत आपण. मग डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक, स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक इन इकॉनॉमिक, मॅनेजमेंट, सायन्स अँड इंडस्ट्री. वेगळ्या क्षेत्रात आपण स्टॅटिस्टिक वापरतो, ते कसं वापरणार ते तिथे अभ्यासणार आहोत आपण. त्याच्यानंतर ओके,
त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन अँड सॅम्पल त्या चॅप्टरचं टायटल, मेथड ऑफ डेटा कलेक्शन, सेन्सस अँड सॅम्पलिंग विथ एक्झाम्पल्स, मेथड्स ऑफ रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे मेथड्स आहेत त्या सॅम्पलिंगच्या, त्याच्यामध्ये SRS WR हे एक मेथड आहे, सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, आणि SRS WR सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट, स्ट्रॅटाफाईड रॅन्डम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग, डिस्क्रिप्टिव्ह ऑफ सॅम्पलिंग प्रोसिजर ओनली. ओके, सॅम्पलिंग प्रोसिजर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि ह्या चॅप्टर शिकण्यामागचं पर्पज स्किल काय आहे, तर डेटा कलेक्शन करता यावं आपल्याला, अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द डेटा, त्या डेटाचं विश्लेषण करता यावं, वर्गीकरण करता यावं आणि विश्लेषण करता यावं. कारण डेटा कलेक्ट केल्यानंतर बघा, COVID-19चा डेटा 100 लोकांचा डेटा कलेक्ट केला तर त्याचं अनालाइज म्हणजे ते विश्लेषण करता आलं पाहिजे, नेमकं काय चाललं आणि त्याच्यावरून सांगता आलं पाहिजे, रिझल्ट सांगता आले पाहिजेत. हे सगळं स्टॅट वापरलं. पण स्टॅट जर नसतं ना आज, तर आपल्याला COVID-19 पासून वाचवण्यासाठी कोणत्या मेजरमेंट घेतल्या पाहिजे हे कळालं नसतं. अजून वॅक्सिन नाही आलं, पण ऍटलिस्ट काळजी कशी घ्यायची बघा, त्याचं डेटा कलेक्ट झाला, सॅम्पल कलेक्ट केले, सॅम्पल वर एक्सपेरिमेंट केले आणि ते समोर यायला लागलं, 6 फूट दूर राहायला पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, बरोबर ना. हे सगळं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे, त्याच्यानंतर विश्लेषण करता आलं पाहिजे, पृथक्करण करता आलं पाहिजे, ते इंटरप्रिटेशन. इज इट क्लिअर? म्हणजे काय, त्या 4 शेतावरनं भात शिजला आहे, त्याचं इंटरप्रिटेशन सांगणं की भात शिजला आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे खाल्यानंतर पण काही कळत नाही, आंबट आहे, तिखट आहे की खारट आहे, हे जर असेल तर इंटरप्रिटेशन नाही म्हणू शकत आपण त्याला, तर ते इंटरप्रिटेशन सांगणं. त्याच्यानंतर नोईंग डिफरंट मेथड ऑफ सॅम्पलिंग, सॅम्पलिंगच्या वेळेला मेथड्स अभ्यासणं हा देखील एक पार्ट त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि लास्ट चॅप्टर, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड मेजर ऑफ डिस्पर्शन. तर या ठिकाणी ॲव्हरेजच्या 2 मेथड आपण शिकणार आहोत, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि दुसरं मेजर ऑफ डिस्पर्शन. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण म्हणजे वारंवारता, बघा तुमच्या आवडीचे विषय ते सगळे. वारंवारता सारणी तुम्ही तयार केली होती ना, टॅली मार्क ताळ्याच्या खुणा, मग त्याचा रॉ डेटा म्हणजे काय, ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, ऍट्रिब्यूट्स अँड व्हेरिएबल्स हे 2 त्या ठिकाणी जे काही डेटाचा प्रकार आहे, तर तो तिथे ऍट्रिब्यूट्स आणि व्हेरिएबल टाईपचा डेटा, त्याचं क्लासिफिकेशन ऑफ डेटा, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे वारंवारता सारणी, वारंवारता कॅल्क्युलेट करणं, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, संचित वारंवारता सारणी, हिस्टोग्राम अँड ओगिव्ह कर्व म्हणजे वेळ कर्व तुम्ही अभ्यासले होते, बरोबर ना, स्तंभालेख वगैरे, ग्राफ वगैरे, तर ते ग्राफ तयार करायचे. रिक्विजिट ऑफ आयडियल मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ओके, त्याच्यानंतर म्हणजे काय गरज आहे सेंट्रल टेंडन्सीसाठीची, तर ते मेजर्स, अर्थमेटिक मीन म्हणजे मध्य, मीडियन मध्यगा, अँड मोड म्हणजे बहुलक फॉर अनग्रुप्ड अँड ग्रुप्ड डेटा. तर ग्रुप डेटासाठी कसं कॅल्क्युलेट करायचं आणि अनग्रुप्ड डेटासाठी कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर कंबाईन मीन, मेरिट अँड डिमेरिट ऑफ मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. त्यानंतर जॉमेट्रिक मीन, त्याचं डेफिनेशन, मेरिट अँड डिमेरिट्स, हार्मोनिक मीन, त्याचं डेफिनेशन, मेरिट अँड डिमेरिट्स, चॉईस ऑफ अर्थमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन, कन्सेप्ट ऑफ डिस्पर्शन. ओके, मेजर ऑफ डिस्पर्शन, त्याच्यामध्ये मेजर ऑफ डिस्पर्शन मध्ये काय काय येतं, रेंज येतं, व्हरायन्स येतं, स्टँडर्ड डिव्हिएशन येतं फॉर ग्रुप्ड अँड अनग्रुप्ड डेटा. कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन, मेजर्स ऑफ रिलेटिव्ह डिस्पर्शन, त्याचं कोएफिशियंट ऑफ रेंज कॅल्क्युलेट करणार आपण, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. शब्द फार मोठे मोठे जडजड वाटत असले पण कॅल्क्युलेशन फार छान आहे त्याचे, अतिशय इंटरेस्टिंग आहे, आणि त्याचं एक्झाम्पल अँड प्रॉब्लेम्स आपण अभ्यासणार आहोत. आणि मग त्याचं पर्पज काय, हे सर्व शिकण्यामागचं हा चॅप्टर, टू क्लासिफाय अँड रिप्रेझेंट डेटा इन टॅब्लर अँड ग्राफिकल फॉर्म. म्हणजे डेटाचा काय करता आला पाहिजे, तुम्हाला टेबल तयार करता आला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. तर हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर नंबर 2, टू कॉम्प्युट व्हेरियस मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड व्हेरियस मेजर ऑफ डिस्पर्शन, ते आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत. तर हा झाला तुमचा सिलेबस. ओके, थँक्यू. इथे आपण थांबतो आहोत. उद्याच्या लेक्चरला उद्या घेऊयात आपण, आणि इंटरेस्ट चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. ओके, मी ते मीटिंग थांबवतोय. बाय.